सरदार सोबत पळला त्यांचा घरचा साज म्हणजे रोमन पळला बघा. आनंद आहे आज. आनंद म्हणजे जे स्वप्न होतं ते आज पूर्ण केलं त्या बैलगाडी क्षेत्रात. आजपर्यंत म्हणजे मला कळत नव्हतं त्यापासून या नादात आहे. बरीच लोक नाव ठेवणार काय करणार, पण आज या बैलांनी पण सिद्ध केलं आपल्या रोमन सरदारनं की समाधानच केलं की आपल्याला आज हिंद केसरी ओरिजिनल हिंद केसरी पुशेगावचा 1 नंबर केला. आणि आपल्या बैलाचा स्टेटस घरोघरी सर्व लोक 100% ठेवणार एवढीच अपेक्षा आहे की. पण गरिबांना सुद्धा जिद्द सोडायची नाही. तुम्ही जर जिद्द सोडली नाही, चिकाटी सोडली नाही तर 100% तुम्हाला एक ना एक दिवस या कष्टाचं फळ मिळणार. आणि ते आज आम्हाला मिळालं. घरची गाडी यापूर्वी पण पळाली, निर्णय कसा घेण्यात आला? नाही घरची गाडी पळाली. आमच्यात आणि एक सुलतान म्हणून आहे, तो पण चौसा आहे. तो दोन्ही साईड बाहेरनं पोहतो. हे तिन्हीची गाडी आम्ही हे दोन ती एकदा हे एकदा ह्या पद्धतीने पळवतो. पण हा निर्णय घेतला की आता ही गाडी त्या रानाला आपली चांगली पळेल की म्हणजे चढ असल्यामुळं. आणि 100% ह्या गाडीने पण सिद्ध केलं की आज आपण 1 नंबरच केलं. फायनलला 80-30ची लढत होती. काय चाललेलं मनामध्ये? काय चाललं? बकासूर ह्या बैलगाडी क्षेत्रातला म्हणजे नंदीतला देव मानतो. मी सुद्धा मानतो की बकासूरला देव. बकासूरची गाडी आपले 1 नंबर पाठीला होती. आणि ज्यावेळी रोमन शेजारी 1 नंबर टॉपची गाडी असेल तेवढा स्पीड जास्तच लावणार. तेवढी गाडी आमची जास्तच पण 100% बकासूरच्या आशीर्वादामुळे आणि सेवागिरी महाराजांच्या आशीर्वादामुळे, सेवागिरी महाराजांचा आपल्या पाठीवर हात असल्यामुळे आज आम्हाला 1 नंबर भेटला. कुणाला समर्पित करायला आजचा विजय? आजचा विजय संपूर्ण टीम दिसते तुमची गावात. संपूर्ण आजचा जो विजय आहे आणि श्रेय आहे ते आमची गावातली सर्व मित्रमंडळी असतील, बंधुराज असेल, चुलते वगैरे हे असतील. त्यानंतर बाकीचे जे आपल्याविषयी म्हणजे हितचिंतक जे आपले आहेत त्यांना सर्वांना हा आमचा 1 नंबर आहे. 1 नंबर म्हणजे आम्ही 1 नंबरचं मानकर ठरलो. त्याबरोबर सेवागिरी. तुमचं नाव सांगा? माझं नाव सचिन सर्जेराव. गाव कोणतं? वाघवाडी. आता काय पैरे अडचणी येतील म्हणजे पैरे येतील, भरपूर येतील. पण निर्णय आमचा असणार आहे. आमची ज्यावेळी गाडी स्वतः पळते म्हणजे आमचं पहिल्यापासूनच तत्व आहे की ज्यावेळी गाडी जर पळत असेल, गुलाबात राहत असेल तर 100% फोडायची नाही. गाडी आहे तीच पळवायची. पैरे येतील, पुढे विचार केला जाईल कशा पद्धतीने येतात, काय पद्धतीने येतात. कारण रोमन आमचा दोन्ही साईड आतनच पळतो, सरदार दोन्ही साईड बाहेरनच पळतो आणि आपल्या तिसरा सुलतान म्हणून तो सुद्धा दोन्ही साईड बाहेरनच. धन्यवाद दादा. नक्कीच एक इतिहास रचलाय म्हणावं लागेल. धन्यवाद. पारंपरिक हिंद केसरी मैदान झालं. त्या मैदानामध्ये प्रथम क्रमांक पटकवलाय घरच्या गाडीनं आणि ह्याचं नाव सरदार आहे आणि सोबत पळला रोमन. नमस्कार दादा. काय आनंद आहे आज? आनंद फार झालाय, आता काय बोलायचं. फार आनंद झाला. म्हणजे जी इच्छा व्यक्त केली असेल सेवागिरी महाराजांच्या चरणी ती इच्छा पूर्ण झाली म्हणावं लागेल. बर, काय सांगाल? इतिहास काय सांगाल? कुठली बैल? गाव सांगा पहिलं तुमचं. वाघवाडी. बर, कसा थरार झाला आज गट, सेमी आणि फायनलचा संपूर्ण सांगा प्रेक्षकांना. गट काय चांगलाच काढला. बर, सेमी पण चांगला काढला. फायनलला पण जसं जसं फेर पडेल तसं तसं स्पीड वाढत गेलं गाडी. बर, फायनलला सर्व नामांकित नंदी होते. काय म्हणजे मनामध्ये काय चाललेलं बैलगाडी मालक म्हणून? बैलगाडी मालक म्हणून आम्हाला अपेक्षा नव्हती म्हणजे 1 नंबर करेल गाडी. बर, पण ते बैलाने करून दावलं. घरचीच गाडी पळवायचा एवढ्या मोठ्या मैदानामध्ये निर्णय का घेतला? कारण पैरे करतात माणसं, बघतात दुसरे पैरे वगैरे. का निर्णय घेतलाय घरचीच गाडी पळवायची? आम्ही कायम घरचीच गाडी पळवतो. बर, पैर कोणाला आम्ही मागणी करायची होतीच आपल्याला की घरची गाडी हिंदी केसरी करायची. आपल्या पोरांच्या पण मनात होतं आणि आपलं नियोजन करणार त्यांच्या पण मनात होतं की बाबा हिंदी केसरी करायचं तर घरचीच गाडी पळवायची. आणि दादा फायनलला लढत पण 80-30ची होती. काय सांगाल त्या लढतीबद्दल? काय सांगाल? म्हणजे सगळी बैल एक चांगलीच पळतात. तर आपल्याला आपल्या एवढी म्हणजे आपलं हे नव्हतं की बाबा आपली गाडी आज फायनलला 1 नंबर करेल. टाकाटाकी तेवढं झालं सोडा, 1 नंबर आज केला. चांगलं वाटलं. काय घरच्यांच्या काय प्रतिक्रिया आल्या? कसं काय? घरच्यांची फोन यायला लागली की कधी येत आहे काय बाबा. मित्र परिवार वगैरे संपूर्ण खुश असणार. सगळ्यांची फोन यायला लागली. दादा यापूर्वी मैदान कुठली झाले म्हणजे हे जे कुठले तुम्ही म्हटलं तसं
यापूर्वी पण घरची गाडी पळवली, कोणती मैदान झालेली यापूर्वी? एक नंबर केला. हा बर. बरेच ठिकाणी आपली गाडी पळाली हा. घरची गाडी. प्रत्येक बैलगाडीची मालकाची इच्छा असते हिंद केसरी मैदान ऍटलिस्ट गुलाल घ्यावा हीच इच्छा असते, नंबर किती का करणार, मग त्यावरती म्हणजे एक म्हणतात ना तोंडात साखर पडो असा एक नंबर पण झालाय म्हणावं लागेल. आमची काय इच्छा पण होती की बाबा प्रत्येक बैल मालकाची इच्छा असते की आपला बैल हिंदी केसरी व्हावा. तशी आपली पण इच्छा होती की आपली बाबा आज गुलालात आपली गाडी राहावी, एवढंच मत होतं. पायऱ्याला वगैरे बरेचशा अडचणी आल्या असतील. पहिऱ्याला जास्त करून आम्हाला देत नव्हतं आणि शक्यतो आम्ही आपली घरची गाडी चांगली पद्धती त्यामुळे पहिरं काही कोणा म्हणजे मागितलं तरी एक दोघं तेवढंच मागायचं, बाकी कोणाला मागत नव्हतं. घरच्या दावणीच म्हणजे घरच्या गाईची पैदास आहे का कशी? खरेदी केलेली. बरं, कुठून केलेलं त्याला? आयतवडेच. किती वेळा पळवले यापूर्वी जोडी? बरेच गाव किती वेळा पळली तरी साधारणतः? 8-9 8-9 वेळा तर